जय शिवराय मित्रांनो आपण अनेक शासकीय योजनांचा लाभ घेत असतो आणि अशातच आता केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले खाते हे आधार लिंक आणि खात्याला डीबीटी असणे आवश्यक झालेले आहे। आणि यामध्ये अनेक योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आली किंवा नाही हे चेक करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असतात। परंतु एखाद्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या रजिस्टर नंबरवरून मिस कॉल देऊन सुद्धा चेक करू शकता। त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की कुठल्या बँकेमध्ये तुमचं खातं असल्यानंतर कोणत्या नंबरवरती मिस कॉल द्यायचा। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी सांगितलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमच्या बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरूनच मिस कॉल द्या। या नंबरवरून तुम्ही मिस कॉल दिल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल। त्या मेसेजमध्ये तुमच्या मागील काही एंट्र्या दिसतील आणि तुमचं अवेलेबल बॅलन्स देखील दिसेल। त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाभाची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली आहे किंवा नाही हे समजण्यास नक्कीच मदत होईल। तेव्हा चला व्हिडिओला सुरू करूया। यामध्ये तुमचं जर अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या खात्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 092 23 76 66 66 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं जर खातं PDC बँकेमध्ये असेल तर 74 10 92 55 55 या नंबरवर मिस कॉल द्या। तुमचं खातं जर HDFC या बँकेमध्ये असेल तर 18 00 27 03 33 3 या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे। तुमचं जर खातं ICICI बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 95 94 61 26 12 किंवा 92 15 67 67 66 या नंबरवरती मिस कॉल द्या। जर तुमचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर तुम्ही 18 00 41 95 959 या नंबरवर मिस कॉल द्या। जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल तर तुम्ही 18 00 18 022 23 या नंबरवरती मिस कॉल द्या। आणि जर तुमचं खातं बँक ऑफ बडोदा या बँकेत असेल तर तुम्ही 84 68 00 11 11 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। आणि तुमचं खातं युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 092 23 00 85 86 या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे। तुमचं खातं जर कॅनरा बँकेमध्ये असेल तर 90 15 48 34 83 या नंबरवरती मिस कॉल द्या। जर तुमचं खातं IDBI या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 18 00 84 31 122 या नंबरवरती मिस कॉल द्या। जर तुमचं खातं बँक ऑफ इंडिया BOIM या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 090 15 13 51 35 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं खातं जर कोटक महिंद्रा बँकेत असेल तर तुम्ही 18 00 27 40 110 या नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं जर खातं YES बँकेमध्ये असेल तर तुम्ही 092 23 92 00 00 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे। आणि जर तुमचं खातं इंडसइंड या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 18 00 27 41 000 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे। तुमचं बँक अकाउंट सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 95 55 24 44 42 या नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं खातं जर इंडियन बँकेमध्ये असेल तर तुम्ही 092 89 59 28 95 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं बँक अकाउंट जर UCO या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 18 00 27 40 123 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं जर बँक अकाउंट फेडरल बँकेमध्ये असेल तर तुम्ही 84 31 90 09 00 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। तुमचं बँक अकाउंट जर IDFC फर्स्ट बँक या बँकेमध्ये असेल तर तुम्ही 18 00 27 00 720 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या। आणि तुमचं जर बँक अकाउंट महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुम्ही 78 34 88 88 67 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या।
आणि शेवटी तुमचं जर बँक अकाउंट इंडियन पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्ही 84 24 05 49 94 किंवा 84 24 04 65 56 किंवा 77 99 02 25 09 या मोबाईल नंबरवरती मिस कॉल द्या. या मोबाईल नंबरवरती मिस कॉल देऊन तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे हे चेक करू शकता. आणि हो, अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.